हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 37th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर काल तुम्हाला आठवतं आहे, काल आपण प्रॉब्लेम नंबर 2 बरोबर ना, दुसरा प्रॉब्लेम आपण घेतला. बऱ्यापैकी जरा तुम्हाला कळला असेल, कारण प्रॉब्लेम नंबर 1 आपला झाला होता आणि त्यातनं तर प्रॉब्लेम नंबर 2 झाल्यामुळे आता थोडासा कळला असेल. काय काय आखायचं आहे निदान तेवढं तर तुम्हाला कळलंच असेल. तर साहजिक आहे, आज आपण त्याच्याच पुढे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता प्रॉब्लेम नंबर 3. आज आपण प्रॉब्लेम नंबर 3ला स्टार्ट करतो आहे, बरोबर आहे. तर साहजिक आहे, परत एकदा तेवढं एक रिपीट करेल की माझा प्रॉब्लेम स्टार्ट व्हायच्या अगोदर तुम्ही प्रॉब्लेम लिहिणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम लिहिला तरच तो कळणार आहे. नीट लक्ष द्या. आज आपल्या बॅचेस जरी असत्या तरी आपल्या ज्यावेळेस बॅचेस स्टार्ट होईल त्यावेळेस मी डायरेक्ट कधीही प्रॉब्लेम स्टार्ट करत नाही. मी पहिल्यांदा प्रॉब्लेम लिहून देतो. लिहून दिल्यामुळं तुम्हाला कळतं की ह्या प्रॉब्लेममध्ये काय काय आहे. म्हणून प्रॉब्लेम कंपल्सरी पहिल्यांदा लिहून घेत जावा. लिहून घेतल्यावर मग कंपल्सरी लिहून झाला की त्याच्या पुढच्या 2 पेजवर आखून ठेवा. फर्स्ट पेज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट. ओके, तर नीट बघा प्रॉब्लेममध्ये काय दिलं पहिल्यांदा मी सांगतो. प्रॉब्लेम वाचू पहिल्यांदा. काय दिलं आहे? जीवन ज्योती आर्ट सर्कल, की आपण कुणाच्या बुक्समध्ये आपण हे सगळं प्रिपेअर करणार आहे. तर नाव दिलं आहे कंपनीचं, असोसिएशनचं नाव दिलं आहे जीवन ज्योती आर्ट सर्कल. एक ऑर्गनायझेशन आहे. इज न्यूली एस्टॅब्लिश कन्सर्न म्हणजे काय हो? न्यूलीचा अर्थ माहिती की नवीनच स्थापन झालेली एक असोसिएशन आहे, नवीनच संस्था आहे की जी आत्ताच स्थापन झाली. मग ती पहिल्यांदाच स्थापन झाली, त्यामुळं नीट लक्ष द्या. आजच्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड तुम्हाला कुठेच दिसणार नाही आहे. तुम्ही प्रॉब्लेममध्ये जर वर बघितलं तर रिसिप्ट साईडला बघा किंवा पेमेंट साईडला बघा किंवा खाली ॲडजस्टमेंटमध्ये बघा. कॅपिटल फंड म्हणजे थोडक्यात आज कॅपिटल दिलेलं नसणार आहे. का बरं? कारण न्यूली एस्टॅब्लिश कन्सर्न आहे, ही पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष असल्यामुळं कॅपिटल फंड केव्हा स्टार्ट होतो? कॅपिटल फंड म्हणजे काय की जेव्हा आफ्टर 1 इयर तुमच्या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो तुमचा पैसा शिल्लक राहतो प्रॉफिटमधला, त्याला तुम्ही कॅपिटल फंड म्हणू शकता. बरोबर आहे ना? त्यामुळं नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे की ज्यावेळेस न्यूली एस्टॅब्लिश कन्सर्न एखादी नवीन स्थापन झालेली संस्था असेल त्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड देणार नाही आहे. मग आपण काय करणार आहोत? कॅपिटल फंड तर लायबिलिटीला लिहिणारच आहोत, पण दिलं नाही त्यामुळे डॅश मारून ठेवायची. ओके, ठीक आहे. खाली काय काय बघा. काय काय प्रिपेअर करायला लावलं आहे? नेहमीप्रमाणे 2 गोष्टी आखायला लावलेल्या आहेत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ते तुम्ही आखून ठेवलेलंच असेल. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम, आपण प्रॉब्लेमला डायरेक्ट सुरुवात करूच, पण पहिली स्टेप काय करतो? प्रॉब्लेमला सुरुवात करायच्या अगोदर ॲडजस्टमेंट टिकमार्क करून घेऊ. आजचा प्रॉब्लेम ॲक्च्युली मी एक्सप्लेन करायच्या अगोदर माझं म्हणणं आहे, माझा व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही डायरेक्ट सॉल्व केला तरी तुम्हाला जमू शकतो. पण तरीसुद्धा ज्यांना कळलं नसेल किंवा थोडंफार लक्षात आलं असेल त्यांनी वाटलं तर माझा व्हिडिओ बघायची हरकत आहे. अदरवाईज मी तर म्हणतो तुमचा डेटा वाया घालू नका. बरोबर आहे, कारण खूप इझी प्रॉब्लेम आहे, तुम्हालासुद्धा जमू शकतो. बघा किती ॲडजस्टमेंट आहे? 3 तर ॲडजस्टमेंट आहे. पहिली ॲडजस्टमेंट कुठली हो? सबस्क्रिप्शन. बाकीचं मरून दे, मी सेंटेन्स पण वाचत नाही, डायरेक्ट कुठला शब्द आला आहे? सबस्क्रिप्शन शब्द आला आहे. वर बघा बरं, कुठं सबस्क्रिप्शन आहे का? आहे ना. रिसिप्ट साईडला सेकंड आयटम आहे बघा, टू सबस्क्रिप्शन. करा टिक मार्क त्याच्यावर. ओके, त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर. कुठला शब्द आला आहे? फर्निचर. मग बघा बरं वर प्रॉब्लेममध्ये कुठं फर्निचर आहे का? आहे ना. बघा पेमेंट साईडला पहिलंच नाव आहे, बाय फर्निचर. ओके, केली टिक मार्क. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट, तिसरी ॲडजस्टमेंट काय वाचू आपण? फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% डोनेशन. 2 शब्द आलेत, ॲडमिशन फीज आणि डोनेशन. शोधावर रिसिप्ट साईडला बघा, ॲडमिशन फीज पहिलंच नाव आहे आणि त्याच्याच खाली डोनेशनसुद्धा आहे, टू डोनेशन. बरोबर आहे ना? करा टिक मार्क. ॲडमिशन फीजवर एक टिक मार्क आणि डोनेशनवर एक टिक मार्क. म्हणजे थोडक्यात रिसिप्ट साईडला 3 नावं होती, तिघांवर टिक मार्क झाल्या आणि पेमेंटला जे पहिलं नाव होतं बाय फर्निचर त्याच्यावर टिक मार्क झालं. पहिली स्टेप तर झाली. ॲडजस्टमेंट टिक मार्क करणं हे सगळ्यात सोपं काम आहे. काय जणांना ते पण जमत नाही. काय करायचं? फक्त त्या ॲडजस्टमेंटमध्ये जो शब्द आला आहे तो शब्दावर रिसिप्ट्स किंवा पेमेंटला शोधा, सापडला की त्याच्यावर टिक मार्क करायचं. ओके, टोटल नीट बघितलं तर तुम्हाला कळलं असेल, रिसिप्ट साईडला तिघांवर टिक मार्क आहे आणि पेमेंट साईडला बाय फर्निचर जो फर्स्ट आयटम आहे त्याच्यावर टिक मार्क आहे. चला टिक मार्क करून घेतलं. ओके,
चला आता ॲडजस्टमेंटला प्रॉब्लेमला सुरुवात करू. पहिली स्टेप आपण कुठनं सुरुवात करणार आहे? पोस्टिंगपासून सुरुवात करणार आहे, बरोबर ना. पहिल्यांदा आपण काय करतो? पोस्टिंग करतो. सगळ्यात महत्त्वाचं, पोस्टिंग करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आखून घेतलं आहे का? तर मी पहिल्यांदा ते सुद्धा दाखवतो. तुम्ही आखून घेतलं असेल, पण तरीसुद्धा बघा की फर्स्ट पेज, पहिल्या पेजवर काय असणार आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड, बरोबर आहे. डेट 31 मार्च 2020. ही डेट कुठली आहे? प्रॉब्लेममध्ये दिलेली असती. किंवा रिसिप्ट्स अँड पेमेंटला जी डेट असेल, बघा काय दिली रिसिप्ट्स अँड पेमेंटला? रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. 2018 आहे इथं बघा वर प्रॉब्लेममध्ये दिली 31 मार्च 2020. सापडला ना? त्यामुळे ती डेट इथं टाकलेली आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आणि इथं सुद्धा बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. बस 2 पेजेस फक्त आखायचे आहे. एका पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट. हे कसं आखायचं तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. चला मग प्रॉब्लेमला सुरुवात करू. पहिली स्टेप काय करणार? आपण पोस्टिंग करणार आहोत. ओके, पोस्टिंग म्हणजे रिसिप्ट्स अँड पेमेंट त्यांनी दिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला, मी झूम करून दाखवते. ओके, रिसिप्ट्सला 3 नावं आहेत आणि पलीकडं पेमेंटला एक 6-7 नावं आहेत. तर ती नावं उचलायची आणि त्या ठिकाणी पोस्टिंग करायची. सुरुवात आपण पेमेंटपासून करतो, बरोबर ना. रिसिप्ट्स अँड पेमेंट दिले, पण आपण नेहमी पहिलं पेमेंट्सपासून सुरुवात करतो. मी स्क्रीनवर झूम केलेलंच आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रॉब्लेम लिहिलेलाच आहे, तुम्ही तुमच्या वहीत बघितलं तरी चालेल. चला पेमेंट्सचा एक आयटम आपण ट्रान्सफर करू. सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा सांगतोय, पेमेंट्सचे आयटम 2च ठिकाणी जातात. आता जे आपण पेमेंटला नाव वाचणार आहोत ती एकतर एक्सपेंडिचरला तरी जातात, ते एकतर खर्च तरी असतात, ऑर ॲसेटला तरी जातात, बरोबर आहे ना. 2च नावं तुमच्या तोंडात आली पाहिजे. पेमेंट साईड ट्रान्सफर करताना मी जर तुम्हाला विचारलं तर एकतर तुमच्या तोंडात आन्सर एक्सपेंडिचर तरी पाहिजे किंवा ॲसेट तरी पाहिजे, ठीक आहे. चला मग एक नाव घेऊ. प्रॉब्लेममध्ये बघा किंवा तुमच्या वहीत बघा. पेमेंटला फर्स्ट आयटम दिले आहे बाय फर्निचर, बरोबर आहे ना. फर्निचर, आता तुम्हीच सांगा मला, फर्निचर काय आहे? एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे का ॲसेट आहे? बरोबर, ॲसेट आहे. त्यामुळं फर्निचर ॲसेट साईडला लिहिताल. बॅलन्स शीटच्या सेकंड पेज आखले ना, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिताल फर्निचर. पण फर्निचरवर टिकमार्क होती ना, टिकमार्क केली ना तुम्ही. फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं फर्निचरची अमाऊंट बघा बरं किती, 12,000 अमाऊंट आहे, 12,000. फर्निचरची अमाऊंट इनरला लिहिताल 12,000 आणि एक लाईन सोडताल. ओके, फर्स्ट आयटम फर्निचर कुठे लिहिला आपण? ॲसेट साईडला लिहिला. त्यानंतर सेकंड आयटम दिला आहे स्टेशनरी. स्टेशनरी तुम्हाला माहिती आहे ना, आपण जे पेन पेन्सिल परचेस करतो त्याला स्टेशनरी म्हणतो आपण, बरोबर आहे. मग स्टेशनरी काय आपल्या ॲसेट आहे का खर्च आहे? बरोबर आहे, खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं स्टेशनरी एक्सपेंडिचरला लिहिताल. एक्सपेंडिचरला पहिल्या पेजवर, डेबिटला, एक्सपेंडिचरला म्हणजे थोडक्यात डेबिटला टू स्टेशनरी. ओके, त्याची अमाऊंट टाकताल 7,000, 7,000. पण आउटरला का? कारण स्टेशनरीवर ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटरला, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट अमाऊंट, स्टेशनरीनंतर पुढचं तिसरं नाव बघा काय दिलं? ऑफिस रेंट, ऑफिसचं भाडं, बरोबर आहे. मग ऑफिसचं भाडं आपला खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे का ॲसेट आहे? बरोबर आहे, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं परत एकदा तिथंच एक्सपेंडिचरला त्याच्याच खाली स्टेशनरीच्या खाली लिहा टू ऑफिस रेंट. किती अमाऊंट होती ऑफिस रेंट? 2,600, बरोबर ना. 2,600 लिहा मग. टू ऑफिस रेंट 2,600 आउटरलाच जाऊन दे, कारण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटरला. ओके, नेक्स्ट आयटम ऑफिस रेंट नंतर पुढचं नाव दिलं आहे न्यूजपेपर्स अँड पिरियॉडिकल्स. पिरियॉडिकल्स म्हणजे मॅगझिन वगैरे म्हणू शकतो, कारण मॅगझिनचा एक पिरियड असतो, बरोबर आहे ना. बरोबर ना, म्हणजे काय काय मॅगझिन तुम्हाला माहिती आहे, साप्ताहिक असतात, आठवड्याला रिलीज होतात, काय काय मासिक असतात, मंथली रिलीज होतात, त्याला पिरियॉडिकल्स. थोडक्यात न्यूजपेपर अँड जो पिरियॉडिकल्स शब्द आला ना, तुम्ही वाटलं तर तिथं अंडरलाईन करून ठेवा आणि त्याला मॅगझिन असं म्हणलं तरी चालेल. न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. किती अमाऊंट दिली? 300. त्याचा अर्थ काय झाला? आपण आपल्या ऑफिसमध्ये
वाचण्यासाठी न्यूजपेपर किंवा मॅगझिन वगैरे लावलेले आहेत. मग दर महिन्याला त्याचं बिल येतं. मग ते जे काय बिल येतं 300 रुपये समजा बिल आले, तो आपला काय एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे काय ॲसेट आहे? बरोबर आहे, खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे एक्सपेंडिचरला लिहिताल टू एक्सपेंडिचरला टू न्यूजपेपर्स अँड पिरियॉडिकल्स म्हणजे काय हो? मॅगझिन्स. लक्षात राहील ना? न्यूजपेपर्स अँड पिरियॉडिकल्स अमाऊंट टाकताल 300 रुपये. नक्की कळलं? आउटरलाच टाकली, ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला. त्यानंतर पुढचं नाव काय दिलं? त्यानंतर टेलिफोन एक्सपेन्सेस. आता नीट बघा, टेलिफोन एक्सपेन्सेस इथं त्यांनी आन्सर स्वतःच फोडलेलं आहे. कसं काय? टेलिफोन एक्सपेन्सेस कुठला शब्द आला आहे? एक्सपेन्सेस शब्द आला आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरलाच जाणार ना. एवढं तर कॉमन सेन्स सर्वांना आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस नावातच सांगितले एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरला लिहिताल. त्याच्याच खाली लिहिताल टू टेलिफोन एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट टाकताल 560 रुपये. एक्सपेन्सेस शब्द आला त्यामुळे डायरेक्ट एक्सपेंडिचर लिहिलं, डोकं लावायची गरजच नाही. अमाऊंट टाकली 560, ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे डायरेक्ट आउटरला. ओके. त्यानंतर आता नीट लक्ष द्या, टेलिफोन एक्सपेन्सेस नंतर पुढचा शब्द आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे मराठीमध्ये गुंतवणूक. माहिती आहे तुम्हाला, माणसं इन्व्हेस्टमेंट करतात, जागा घेतात, सोनं घेतात, शेअर्स घेतात. मग आपण कुठल्याही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर इन्व्हेस्टमेंट ही आपली काय असती? ॲसेट असती. का बरं ॲसेट असती? कारण त्याचे पैसे आपल्याला परत भेटतात. तुम्ही समजा किती अमाऊंट दिली त्यांनी बघा, इन्व्हेस्टमेंट 23,000 बरोबर. मग समजा तुम्ही 23,000चं सोनं आत्ता घेतलं आणि उद्या समजा तुम्हाला फ्युचरमध्ये परत पैशाची गरज पडली तर तुम्ही काय करू शकता? ते सोनं विकून तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. मे बी त्यावेळेस प्राईस वाढली असेल तर कदाचित 23चे 25,000 पण भेटू शकतात. बरोबर ना? म्हणून तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. मग कळलं नक्की? मग इन्व्हेस्टमेंट कुठं जाणार? ॲसेटला जाणार. त्यामुळं आता ॲसेट साईडला दुसऱ्या पेजवर येताल. फर्निचरच्या खाली एक लाईन सोडलेली आहे, त्याच्या खाली लिहिताल इन्व्हेस्टमेंट. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला जाऊन दे. 23,000 23,000. ओके. आता नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट झालं. आता शेवटचं नाव बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता नीट बघा, ह्याच्या अगोदर प्रॉब्लेममध्ये बाय बॅलन्स कॅरीड डाऊनला काय नाव नव्हते द्यायचे. आजच्या प्रॉब्लेममध्ये बघा, नीट बघा, तुमच्या वहीत बघा किंवा स्क्रीनवर बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि डॅश मारून खाली त्यांनी दोन्ही नावं दिलीत. कॅश इन हँड पण दिले आणि कॅश ॲट बँक पण दिले. कॅश इन हँड कुठं जातं? ॲसेटलाच जातं आणि कॅश ॲट बँक पण ॲसेटलाच जातं. म्हणजे थोडक्यात आज त्यांनीच नावं दिलीत म्हणल्यावर त्यांचीच नावं टाकू. जर त्यांनी नावं दिली नसती तर आपण दोघांपैकी कुठलंही नाव टाकलं असतं, पण आज त्यांनी नावं दिलेली आहेत. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही ॲसेटला जातील. मग एक एक लिहा. दोघांची नावं ॲसेटला एका खाली एक टाका. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ओके. अमाऊंट बघा बरं काय होती? कॅश इन हँड 7,540 आणि कॅश ॲट बँक 30,000. लिहा मग. कॅश इन हँडच्या समोर लिहिताल 7,540, 7,540 आणि कॅश ॲट बँकच्या समोर लिहिताल 30,000 30,000. झालं. केवढं सोपं आहे. पोस्टिंग सगळ्यात सोपं आहे. फायनल अकाउंट नाही आहे की ज्यात तुम्हाला 3 पेजेस पाठ करायचे आहेत. बरोबर ना? इथं काही पाठांतर न करता पोस्टिंग जमते तुम्हाला, कारण एवढं कळतं की तुम्हाला एक्सपेंडिचर कोण आहे आणि ॲसेट कोण आहे. कळलं नक्की? पेमेंट साईडला तरी थोडं डोकं लावायला लागतं की बाबा एक्सपेंडिचर कोण आहे ते बाजूला काढा आणि ॲसेट्स कोण आहे ते बाजूला काढा. पण आता लक्ष द्या, पेमेंट झालं आपलं. आता रिसिप्ट साईडला आला तर रिसिप्ट साईडला 3 नावं आहेत. दिसतंय तुम्हाला? तुमच्या वहीत बघू शकता. रिसिप्ट साईडला जी 3 नावं आहेत, मी मागच्या वेळेस किंवा दररोजच सांगतो, रिसिप्टला डोकं लावायची गरजच नसती. पेमेंटला तरी डोकं लावायला लागतं ना. एक्सपेंडिचर बाजूला काढा, ॲसेट्स बाजूला काढा. पण रिसिप्ट साईडला डोकं लावायची अजिबात गरज नाही, कारण रिसिप्टचे आयटम मान्य आहेत, इन्कमला आणि लायबिलिटीला जातात. पण त्यातल्या त्यात लायबिलिटीचं नाव हे कधी देत नाही, म्हणजे लायबिलिटी नसतेच. त्यामुळं रिसिप्ट साईडला
ज्याला काहीच कळत नाही, ज्याला काही जमत नाही, त्यांनी निदान एवढं तरी करावं, रिसिप्ट्सला जेवढी नावं असतील तेवढी लाईनशीर सगळीच्या सगळी इन्कमला लिहून काढावी. ओके. कारण रिसिप्टला मान्य आहे इन्कम अँड लायबिलिटी, पण लायबिलिटी क्वचित देतात, कधीतरी देतात. त्यामुळं सरसकट सगळी इन्कमला लिहून काढायची. बघा रिसिप्ट्सला काय नावं होती, 3 नावं आहेत. पहिलं नाव काय, प्रॉब्लेममध्ये बघा, वहीमध्ये बघा किंवा स्क्रीनवर बघा, 3 नावं आहेत. पहिलं नाव आहे टू ॲडमिशन फीज, त्याखाली टू सबस्क्रिप्शन आहे आणि त्याखाली टू डोनेशन आहे. बरोबर आहे. आता ॲडमिशन फीज, सबस्क्रिप्शन, डोनेशन्स ह्यापैकी कुठलं नाव कधी लायबिलिटीला बघितलं आहे का? नाही. लायबिलिटीला सर आमचे पार्ट आहे. लायबिलिटीला कुठली नावं असतात, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, कॅपिटल, बँक लोन, अशी काहीतरी नावं असतात. पण ह्या नावाची लायबिलिटी कधी बघितली नाही. त्यामुळं का विचार करताय, का डोकं लावताय? डायरेक्ट सगळी नावं उचला आणि इन्कमला ॲज इट इज आहे तशी उतरून काढा. ओके. फक्त ॲडजस्टमेंट आहे तिघांवर, त्यामुळे तिघांच्या खाली एक एक लाईन सोडा. चला मग एक एक नाव घेऊ. पहिलं नाव काय होतं, ॲडमिशन फीज 22,000. घ्या मग इन्कम साईडला म्हणजे थोडक्यात क्रेडिट साईडला पहिलं लिहिताल बाय ॲडमिशन फीज 22,000 इनरला, पण का त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं इनरला लिहिताल ॲडमिशन फीज 22,000, 22,000. ओके. त्यानंतर पुढचं नाव ॲडमिशन फीज नंतर सेकंड आयटम काय होता, सबस्क्रिप्शन, टू सबस्क्रिप्शन, किती अमाऊंट आहे, 40,000. लिहा मग परत तिथंच त्याच्याच खाली इन्कम साईडला लिहिताल बाय सबस्क्रिप्शन, किती अमाऊंट आहे त्याची, 40,000, 40,000. ती पण इनरला, का त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे इनरला. ओके. आणि लास्ट आयटम सबस्क्रिप्शन नंतर पुढचं नाव काय होतं, डोनेशनची अमाऊंट, टू डोनेशन्स 18,000, 18,000 अमाऊंट होती. ते सुद्धा कुठं, तिथंच इन्कमला, त्याच्याच खाली बाय डोनेशन्स 18,000, 18,000 इनरला, कारण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. झालं. मी थोडक्यात नीट बघा, रिसिप्टला किती नावं होती, 3 नावं होती. तिन्ही नावं मी ॲज इट इज इन्कमला लिहून काढली. म्हणजे सगळ्यात सोपं रिसिप्ट साईड. म्हणून मी उलटं करतो नेहमी, पेमेंट साईड पहिली करतो, मग रिसिप्ट साईड करतो. ओके. झालं. तर इथपर्यंत नीट बघा. प्रॉब्लेममध्ये पोस्टिंग झालेले आहे. आत्ताशी आपली पहिली स्टेप झाली. इन्कम अँड एक्सपेंडिचरला थोडीफार नावं गेली पहिल्या पेजवर, आणि सेकंड पेजवर ॲसेट साईडला नावं गेलेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड, म्हणजे थोडक्यात कॅपिटल दिलं नाही, पण तुम्हाला माहिती आहे आपण कंपल्सरी लायबिलिटी साईडला ऑलरेडी पहिलंच कॅपिटल फंड हे नाव टाकून ठेवायचं. प्रॉब्लेममध्ये पुढं येतील किंवा न येतील, पण आपण कॅपिटल फंड हे नाव कंपल्सरी टाकूनच ठेवायचं. ओके. चला आता ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. कालच्या प्रॉब्लेममध्ये मी एक पोस्टिंगचा व्हिडिओ सेपरेट केला होता आणि ॲडजस्टमेंट आणि टॅलीचा सेपरेट व्हिडिओ केला होता. बरोबर आहे ना. पण आजचा प्रॉब्लेम छोटा आहे. पोस्टिंग बघा आपलं पटकन झालंसुद्धा, आणि ॲडजस्टमेंट तर 3च आहेत. त्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ करण्यापेक्षा आज मी पूर्ण प्रॉब्लेम एकाच व्हिडिओमध्ये सेंड करणार आहे. ओके. चला पोस्टिंग झालं, ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा पहिली ॲडजस्टमेंट काय दिली बघा. आता ॲडजस्टमेंट सॉल्व करतोय म्हणल्यावर तुमच्या ॲडजस्टमेंट एकतर पार्ट तरी पाहिजेत, आणि जर पार्ट नसतील तर निदान त्या ज्या मी ॲडजस्टमेंट दररोज सेंड करतो त्या तुम्ही लिहून ठेवल्या असतीलच ना कुठल्या तरी पेजवर, ते पान तरी शेजारी पाहिजे, की जेणेकरून तुम्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट समजू शकता. ओके. चला प्रॉब्लेममध्ये बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंट काय दिली मी वाचतो, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर. आता सगळ्यात महत्त्वाचं, बाकीचं म्हणून कुठला शब्द आला आहे, आउटस्टँडिंग. चला ॲडजस्टमेंटचा कागद बघा, तुमचा बघायची गरज नाही, इकडं मी दाखवतो, माझा आहे ना कागद. आउटस्टँडिंग शब्द आला आहे. मग आता आउटस्टँडिंग म्हणल्यावर मुलगा लगेच शोधतो, हा सर आउटस्टँडिंग बघा. पण आउटस्टँडिंग म्हणल्यावर कन्फ्यूज होतात, सर पहिली ॲडजस्टमेंट का दुसरी ॲडजस्टमेंट, कारण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण असतात आणि आउटस्टँडिंग इन्कम पण असतात. मग आम्ही कसं ओळखणार पहिली का दुसरी. तर नीट बघा कोण आउटस्टँडिंग आहे. प्रॉब्लेममध्ये बघा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. पहिली ॲडजस्टमेंट परत एकदा बघा, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ₹5,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. सबस्क्रिप्शन आपण प्रॉब्लेममध्ये, आता परत प्रॉब्लेममध्ये या, कुठल्या पेजवर आलो मी, पहिल्या पेजवर आलो. हा प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन शब्द होता का, लिहिलाय ना आपण सबस्क्रिप्शन.
कुठं लिहिलंय? इन्कमला लिहिलंय. काय केलं कळलं का? मी ऍडजस्टमेंट मध्ये बघायचं कोण आउटस्टँडिंग आहे, सबस्क्रिप्शन. अरे मग सबस्क्रिप्शन काय आहे आपलं? सबस्क्रिप्शन आपण कुठं लिहिलंय? सबस्क्रिप्शन आपण इन्कमला लिहिलंय. म्हणजे याचा अर्थ ही कुठली ऍडजस्टमेंट झाली? ही दुसरी ऍडजस्टमेंट झाली, आउटस्टँडिंग इन्कम. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. तुम्ही आउटस्टँडिंग शब्द म्हणला की तुम्ही कन्फ्युज होणारच. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे का आउटस्टँडिंग इन्कम आहे आम्हाला कसं कळणार सर? त्यांनी द्यायला पाहिजे. मग त्यांनी जर दिलं नसेल तर आपण कसं ओळखायचं? त्यांनी नाव तर वापरलं ना, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. मग तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघायचं सबस्क्रिप्शन कुठे आहे? एक्सपेंडिचरला आहे का इन्कमला आहे? इन्कमला होतं, त्यामुळे ही आउटस्टँडिंग इन्कम सेकंड ऍडजस्टमेंट आहे. ओके, चला पहिला इफेक्ट ऍड करणार, दुसरा इफेक्ट ऍसेटला ऍड आणि ऍसेट. ओके, परत एकदा वाक्य वाचतोय. ऍडजस्टमेंट बघा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. ही अमाऊंट आहे. पहिला इफेक्ट ऍडजस्टमेंटचे इफेक्ट मी आत्ताच वाचले. मग त्यातला पहिला इफेक्ट सबस्क्रिप्शन लिहिलेलं आहे ना इन्कमला, त्याच्या खाली लिहा ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000 5,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. दोघांची ऍडिशन बेरीज जर केली तर 40 + 5 45,000 45,000 आउटरला. पहिला इफेक्ट आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ऍड, आणि दुसरा इफेक्ट ऍड आणि कुठं होता हो? ऍसेटला होता. त्यामुळं शेजारीच सेकंड पेजवर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला कुठेही खाली लिहू शकता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. ओके, दोन इफेक्ट कळले. पहिला इफेक्ट 5,000 मी ऍड पण केलेत, आणि दुसरा इफेक्ट 5,000 मी ऍसेटला पण लिहिले, ऍड आणि ऍसेट. ओके, त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट नेहमीची, डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन काढायला लावले. डेप्रिसिएशनचे इफेक्ट, डेप्रिसिएशन नावाची ऍडजस्टमेंट मी लिहून दिली. ऍडजस्टमेंटचा तुमचा कागद आहे, त्यामध्ये बघा डेप्रिसिएशन पाचवी ऍडजस्टमेंट आहे, बरोबर आहे का? दोन इफेक्ट काय करतो? पहिला इफेक्ट लेस, ज्या ऍसेटवर काढायला लावले त्यातनं लेस करायचं. दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला. चला फर्निचर डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. चला मग फर्निचरवर 10% काढू. ऍसेट साईडला पहिलंच नाव होतं बघा फर्निचर 12,000. मग त्याच्या खाली लिहा लेस डेप ॲट 10%. 12,000वर 10%. 10% कसं काढतो आपण? एक झिरो दाखायचा. 12,000वर 10% म्हणजे एक झिरो दाखला 1200 1200. आउटरला दोघांची सबट्रॅक्शन 12,000तनं 1200 जर लेस केले 10,800 10,800. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन म्हणलं की ऍसेट मधनं काय करायचं? लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट एक तर पाठ करा किंवा आपलं डोकं लावा नेहमीसारखं. फर्निचर आपली काय आहे? ऍसेट्स आहे, प्रॉपर्टी आहे. आपली ऍसेट आता काय झाली? कमी झाली. आपली प्रॉपर्टी कमी झाली म्हणल्यावर तो आपला काय आहे? लॉस आहे. मग आपला जर लॉस असेल तर कुठे लिहितो आपण? डेबिटला लिहितो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ज्याला डोकं लावायचंय, समजून पाठ करायचं त्यांनी असं पाठ करा. आणि जे जे ऍडजस्टमेंट रट्टा मारून पाठ केले त्याला माहिती बाबा दुसरा इफेक्ट कुठं जातो? एक्सपेंडिचरला जातो. एक्सपेंडिचरला जातो, त्यामुळं डायरेक्ट एक्सपेंडिचरला लिहा. दुसरा इफेक्ट 2 काय लिहिताल? 2 डेप ऑन फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1200. फर्स्ट इफेक्ट, पहिला इफेक्ट काय केलं? 10% 1200 रुपये फर्निचरमधनं लेस केले. आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला म्हणजे डेबिट साईडला डेप ऑन फर्निचर. ओके, आणि लास्ट ॲडजस्टमेंट. दोन तर ॲडजस्टमेंट झाल्या सुद्धा पटकन. आता थर्ड ॲडजस्टमेंट नीट बघा. ही ॲडजस्टमेंट आपल्या ॲडजस्टमेंटच्या पेजवर नाही आहे. तुम्ही शोधत बसताल सर 6 ॲडजस्टमेंट होत्या, त्यात ही ॲडजस्टमेंट कुठंच तुम्हाला सापडणार नाही. ही ॲडजस्टमेंटच नाही आहे ॲक्च्युली. पण हे जे दोन इफेक्ट जातात ह्याचा एक अर्थ आहे. काय दिलं आहे बघा, नीट बघा. मी ॲडजस्टमेंट वाचतोय, व्यवस्थित लक्ष द्या. फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज. ॲडमिशन फीज वर बघा बरं, रिसिप्ट साईडला पहिलंच आहे. ॲडमिशन फीज किती होती हो? 22,000, बरोबर आहे. फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज.
म्हणजे ॲडमिशन फीजची जी फुल अमाऊंट आहे अख्खीच्या अख्खी अमाऊंट 22,000 अँड 50% डोनेशन किती होतं बघा बरं, 18,000 होतं, बरोबर आहे ना, वर दिसतंय ना डोनेशन 18,000 आहे, पण ते 50% म्हणतात. ते 50%चा अर्थ काय, हाफ, अर्ध. मग 18,000च्या हाफ किती होतील, 9,000 होतील, बरोबर आहे. म्हणजे ॲडमिशन फीज फुल आणि डोनेशन हाफ काय करायला लावलं आहे, आता नीट वाचा काय दिलं आहे, आर टू बी कॅपिटलाइज. कुठला शब्द आला आहे, कॅपिटलाइज, अंडरलाईन करा. जे पहिल्या प्रॉब्लेमला होते, ज्यांनी पहिला प्रॉब्लेम पण सोडवला आहे व्यवस्थित, त्यांना माहिती आहे झालं आपलं कॅपिटलाइजचा अर्थ काय. ज्यांना माहिती नसेल किंवा सगळ्यांनीच परत एकदा एक काम करा, त्या कॅपिटलाइज जो शब्द आहे, बरोबर आहे ना, एक मिनटं, तो जो शब्द आहे कॅपिटलाइज, तिथं अंडरलाईन करा कॅपिटलाइज, आणि तिथं लिहा त्याचा अर्थ काय. कॅपिटलाइज म्हणजे काय, तर ट्रान्सफर टू कॅपिटल. तिथं अर्थ तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. तुमच्या इथं भरपूर जागा आहे, पुढे माझ्या इथं जागा नाही त्यामुळे मी किचमिडीत लिहिलं आहे, बरोबर आहे, पण तुमच्या इथं वहीमध्ये जागा आहे, त्यामुळे कॅपिटलाइजचा अर्थ काय, तर कॅपिटलाइजचा अर्थ ट्रान्सफर टू कॅपिटलला ट्रान्सफर करणे. मग साहजिक आहे, इन्कम साईडला 2-3 नावं, भरपूर नावं असतात इन्कम साईडला, त्यातलं 1-2 नावं ते काय करतात, कॅपिटलाइज करायला लावतात. कॅपिटलाइज म्हणजे काय, जी नावं कॅपिटलाइज करायला लावली ती तिथनं लेस करायची आणि ट्रान्सफर टू कॅपिटल म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करायची. बघा, फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज प्रॉब्लेममध्ये बघा, ॲडमिशन फीज किती होती हो, 22,000. मग पहिला इफेक्ट, जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली, परत एकदा बघा मी काय बोलतोय, जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली, पहिला इफेक्ट लेस करायचा, लेस कॅपिटलाइज. किती लेस करताल, फुल बोललेले, फुल म्हणजे सगळेच्या सगळे लेस करताल, आउटरला नील, NIL, झिरो नाही लिहायचं, अकाउंट्समध्ये नील लिहितात, झिरो लिहितात चालेल, झिरो लिहिलं तरी, पण झिरो लिहिण्यापेक्षा नील लिहा. ॲडमिशन फीज पूर्णच्या पूर्ण काय केली, कॅपिटलाइज केली. कॅपिटलाइज म्हणजे पहिला इफेक्ट, जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली ती लेस करायची, आणि दुसरा इफेक्ट त्या नावातच आहे, कॅपिटलाइज म्हणजे काय, ट्रान्सफर टू कॅपिटल. मग थोडक्यात दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड करताल, ॲड ॲडमिशन फीज 22,000 झालं. 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट काय केलं मी, ॲडमिशन फीज लेस केली, 22 सगळेच लेस केले, कारण त्यांनी तसं मेन्शन केलं तर फुल अमाऊंट, त्यामुळं मी अख्खेच्या अख्खे ॲडमिशन फीज लेस केले. आणि सेकंड इफेक्ट, ट्रान्सफर टू कॅपिटल फंडमध्ये मी ॲड करणार. ओके, म्हणून मी कॅपिटलच्या खाली लिहिले ॲड ॲडमिशन फीज. अजून नीट बघा, ॲडजस्टमेंट संपली नाही. फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज पूर्ण होती, अँड 50% डोनेशन पण कॅपिटलाइज करायला लावले. प्रॉब्लेममध्ये बघा, आता इन्कम साईडला डोनेशन होतं की 18,000, पण ते फुल नाही, 50%, लेस 50% कॅपिटलाइज. 50%चा अर्थ काय हो, 50 हाफ. मग 18,000च्या हाफ किती होतात, 9,000 लेस करताल, आउटरला 9,000 शिल्लक राहिले. ॲडमिशन फीज फुल करायला लावलेली आणि ही हाफ करायला लावली. काही का असून दे, फुल असून दे, हाफ असून दे, पहिला इफेक्ट, जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली त्यातनं लेस करा, आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड करताल, ॲड 50% डोनेशन. किती अमाऊंट आहे, 9,000 झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, अख्खा प्रॉब्लेम आपण सोडवला, ॲडजस्टमेंट सगळ्या झाल्या, पण प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड कुठंच नव्हतं. मग एखाद्याला वाटलं यार प्रॉब्लेम चुकीचा आहे का, काही टेन्शन घ्यायचं नाही. प्रॉब्लेममध्ये जर कॅपिटल फंड दिलं नसेल तर टेन्शन घेऊ नका. समजून जायचं की कॅपिटल फंड का नाही दिलं आहे, तर तो न्यूली एस्टॅब्लिश कन्सर्न, नवीन स्थापन झालेला बिझनेस असणार आहे, त्यामुळं नाही दिलं, डॅश मारा, कशाला विचार करत बसताय. आपण लिहिताना लिहायचं कॅपिटल फंड, पण दिला असेल तर अमाऊंट टाका, दिलं नसेल तर डॅश मारा. ओके, तर अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. 3 तर ॲडजस्टमेंट होत्या, एक आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होती, एक डेप्रिसिएट फर्निचर होती, आणि एक कॅपिटलाइजची ॲडजस्टमेंट होती. फक्त फरक काय होता, कॅपिटलाइज 2 गोष्टी कॅपिटलाइज करायला लावलेल्या, एक ॲडमिशन फीज आणि एक
डोनेशन, ॲडमिशन फीज पूर्ण कॅपिटलाइज करायची होती आणि डोनेशन अर्धच कॅपिटलाइज करायचं होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता फक्त आपली शेवटची स्टेप राहिली प्रॉब्लेम टॅली करायचा. आता टॅली करायला खूप सोपं आहे, तोंडी काम आहे, बरोबर आहे ना. 1 मिनिट ना, 2 मिनटात टॅली करू आपण. किती वेळ लागतो त्याला टॅलीला? मी म्हणलो ना सगळ्यात सोपं टॅली करण्याच्या बाबतीत हे टॉपिक सगळ्यात सोपं म्हणायला हरकत नाही. चला पहिली स्टेप लगेच टॅली करून घेऊ. पहिली स्टेप काय करणार? डेबिट क्रेडिट दोन्ही साईडची टोटल मारून घेऊ. क्रेडिटची टोटल तर तोंडी आहे. आता हे नील झाले, नील मीन्स 0 आहे म्हणजे ते काउंट करायची गरज नाही. चला ह्या दोघांचीच टोटल करा. 45 + 9 45 + 9 किती होतील? 54 54,000 बरोबर आहे ना. क्रेडिटची टोटल मी केली बाबा, किंवा तुम्ही पण माझ्याबरोबरच केली. 45 + 9 54,000. आता एक काम करू, डेबिटची करू. डेबिटची मी माझ्या पद्धतीने करतो आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटलं तर नंतर करा. ओके. पहिलं इथं बघा 7,000, 7 आणि 2 9,000, 9 आणि 1 10,000 इथंच झाले. ओके. त्यानंतर 300 आणि 200 500, 500 आणि 500 1000 म्हणजे 11,000 झाले. 11,000 आणि हे 600 आणि हे 60, 11,660 11,660. हे मी माझ्या पद्धतीने केलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. ओके. ज्याला कळली नसेल तुम्ही तुमच्या पद्धतीने डेबिटला ह्या ज्या 5 अमाऊंट आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने टोटल करा. ओके. चला क्रेडिटची टोटल केली, डेबिटची टोटल केली. आता काय करणार? दोघांपैकी कळते बाबा मोठं कोण आहे? क्रेडिटच मोठी आहे ना. 54,000 मोठे आहेत का 11,000 मोठे? कळतं की तुम्हाला 54 मोठे आहेत. त्यामुळे जी मोठी अमाऊंट आहे ती दोन्हीकडे लिहिताल. 54,000 54,000. आणि आता बघा कुठली साईड छोटी आली ती? डेबिट साईड छोटी आली ती ना, म्हणजे याचा अर्थ डेबिटला कमी पडतात ते 2. आता तिसरा प्रॉब्लेम मी म्हणल्यावर माहिती आहे 2च्या पुढं काय नाव टाकतात? 2 सरप्लस कॅरीड डाऊन. सरप्लस झाला. सरप्लस म्हणजेच काय? प्रॉफिट झाला. ज्याला डिटेलमध्ये आन्सर पाहिजे असेल एक्सप्लेनेशन पण देतो. प्रॉफिट कसा काय? तुमचे इन्कम जास्त आहेत म्हणजे कमवलेत 54,000 बरोबर आहे. कमवलेत किती? 54,000 आणि एक्सपेंडिचर खर्च कमी आहे, 11,000च खर्च आहे तुमचा, म्हणजे याचा अर्थ प्रॉफिट झाला. नक्की कळलं? आता एक काम करा, किती प्रॉफिट झाला तर दोघांची सबट्रॅक्शन करा. 54,000मधून म्हणजे 54,000मधून 54,000 मायनस किती? 11,660. 11,660 जर लेस केले, दोघांची जर सबट्रॅक्शन केली, तुम्ही चेक करून बघा, मी तर केलेली आहे. त्यामुळं दोघांची सबट्रॅक्शन येते 42,340. 42,340. कुठनं आले हे 42,340? या दोघांची मी काय केली आहे? सबट्रॅक्शन केली. नक्की कळलं? आत्तापर्यंत तिसरा प्रॉब्लेम आला आहे. तिन्ही प्रॉब्लेममध्ये सरप्लसच झाला आहे, प्रॉफिटच झाला आहे. डेपिसिट लॉस पण होऊ शकतो पुढं मागत, असा एक लॉसचा पण प्रॉब्लेम जाईल. ठीक आहे. चला सरप्लस आला. किती आला सरप्लस? 42,340. आता आलेला आन्सर पुढं पाठवा. सरप्लस झाला, प्रॉफिट आला म्हणजे आपण काय करतो? आता कॅपिटलमध्ये ॲड करतो. त्यामुळं आलेला आन्सर शेजारच्या पेजवर बॅलन्स शीटला लायबिलिटीला कॅपिटलमध्ये ॲड करा. ॲड सरप्लस. किती होता सरप्लस? 42,340. करा, तिघांची टोटल करा. 22 + 9 31 31 आणि 31 + 42,340 दोघांची जर टोटल केली, म्हणजे ह्या तिघांची जर टोटल केली तर आउटरला तिघांची टोटल येईल 73,340. 73,340. कुठनं आले 73,340? ह्या तिघांची टोटल मी आउटरला टाकली. ओके. इथपर्यंत आलं. आता फायनली तुमचा प्रॉब्लेम टॅली होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं नीड बघा, लायबिलिटीला टॅली करायला एकच अमाऊंट आहे आउटरला, बाकी कोणच नाही बेरीज करायला. म्हणजे याचा अर्थ लायबिलिटीची टोटल तर आपल्याला पटकन भेटली 73,340. ॲसेटची टोटल जर केली, ॲसेटची टोटल बघू आपण. 23 आणि 7 किती होतील? 30,000. 30 आणि 10 40. 40 आणि 30. 40 आणि 30 किती होतील? 70 होतील. बरोबर आहे. 70 आणि 5 होतील
पंच्याहत्तर आणि एक 76,340. 76,340. अरे बापरे, क्रेडिटची टोटल येते 76,340, म्हणजे 3,000चं काहीतरी लायबिलिटीला राहिलं का आपलं. सेकंड इफेक्ट, एक मिनटं आणि नीट लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये परत कालसारखा गोंधळ झाला आहे. स्टेशनरीचे अमाऊंट, आता प्रॉब्लेम सोडवताना माझ्याकडनं एक गोंधळ होतो साहजिक आहे. स्टेशनरीची अमाऊंट 7,000 आहे, म्हणजे सॉरी 7,000 आपण लिहिली. प्रॉब्लेममध्ये चेक करा, स्टेशनरी 4,000 आहे, 4,000 आहे. आता आपली बॅच चालू असते तर साहजिक आहे माझी ही चूक तुम्ही लगेच मला सांगितली पण असते बॅचमध्ये, सर 7 लिहिलेत तुम्ही चुकून, तिथं 4 आहेत. तर साहजिक आहे त्याच्यामुळं टॅली करताना पण गोंधळ होतो ना. त्यामुळं स्टेशनरीची अमाऊंट किती लिहा, 4,000 लिहा. त्यामुळं सगळा घोळ झाला आता. म्हणजे थोडक्यात आपण मगाशी डेबिट साईडची टोटल 7,000 स्टेशनरी पकडलेली, त्यामुळे 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, बरोबर आहे. 7 आणि 1 8,660 आहे. आपण चुकून किती लिहिली ती, 11,660 लिहिली ती. म्हणजे काय गोळ झाला परत एकदा सांगतोय आम्ही. स्टेशनरीची अमाऊंट 4,000 होती, आपण चुकून 7 लिहिली ती. ओके, त्यामुळं डेबिट साईडची टोटल कमी झाली, 11च्या ऐवजी 8,660 आहे. त्यामुळं आपला सरप्लस 42 नाही आहे, 45,340, 45,340. कुठनं आले 45,340? दोघांची सबट्रॅक्शन केली, दोघांची म्हणजे कुणाची, 54,000 मायनस 8,660. 54,000तून 8,660 लेस केले. हा आला सरप्लस. आलेला सरप्लस आता आपण इकडं पाठवणार, कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार, बरोबर आहे ना. तिथं आपण 42 लिहिता, 42चा मी 45 केला. त्यामुळं आपली टोटल 3,000 वाढली. मगाशी 73 आली ती 76 होईल, 76,340 होईल. आणि आता फायनली आपला प्रॉब्लेम दोन्ही साईडची टोटल जर केली, लायबिलिटीजची आणि ॲसेटची, तर प्रॉब्लेम टॅली होतो आहे. कितीने टॅली होतो आहे, 76,340नी प्रॉब्लेम टॅली होतो. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचं एक अमाऊंट फक्त 4,000 लिहायची होती. स्टेशनरी ॲक्च्युअल 4 होती, 4ची 7 झाली, त्यामुळं 3,000चा गोंधळ झाला. ठीक आहे, नक्की लक्षात आलं. तर आजचा प्रॉब्लेम मी एकाच व्हिडिओमध्ये टॅलीसुद्धा करून दाखवलेला आहे. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. आता आजपर्यंत आपले जेवढे प्रॉब्लेम झाले ते इझी होते. ह्याच्या पुढचे प्रॉब्लेम नेक्स्ट वीकपासून थोडेसे डिफिकल्ट असणार आहेत. ओके, तर मी प्रॉब्लेम पण सेंड करतो आहे आणि आत्ताच्या प्रॉब्लेमचे जे इमेजेस आहेत, फोटो आहेत, ते सुद्धा सेंड करतो आहे. ओके, बाय.